शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही बातमी आहे। हजारो शिक्षकांवरती कारवाईची टांगती तलवार आहे। टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांवरती कारवाईसाठी राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने पावलं उचलली आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती प्रशांत बंब यांनी राज्यातील सर्व शाळांमधील टीईटी परीक्षा न दिलेल्या शिक्षकांची यादी शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागवलेली आहे। त्यावरून ते आता सरकारकडे अपात्र शिक्षकांवरती कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं कळतंय। अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतोय। टीईटी अपात्र शिक्षकांवरती आता कारवाई होण्याची शक्यता आहे। बघा, शिक्षक विषय असा आहे, कारवाई तर हा फार छोटा भाग आहे। त्यांना स्वतःलाच मनाला वाटलं पाहिजे की आमच्यावर ह्या पिढ्या घडवण्याची जबाबदारी असताना आम्ही मुख्यालयी राहत नाही, चांगलं दर्जेदार शिक्षण देत नाही आणि स्वतः 80,000चा पगार घेतात, हे शिक्षकांनी स्वतः समजून घेतलं पाहिजे। मला बोलायची गरज नव्हती खरं म्हणजे, परंतु मी यांच्यावर कारवाई करणार जे ह्या लायकीचे शिक्षक नाही आहेत। 20% शिक्षक जिल्हा परिषदचे आमचे चांगले आहेत, नो डाऊट, पण जे लायकीचे नाही आहेत त्यांना मी इथून काढणार, त्यांना नोकरीतून बडतर्फ करायला लावणार, ते त्या कायद्याप्रमाणे, कारण की त्यांना जे काम दिलंय ते करत नसतील तर। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, काय सांगाल? प्रशांत बंब सध्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या हितासाठी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि थेट आता टीईटी अपात्र शिक्षकांवरती ते कारवाई करणार असल्याचं कळत आहे। वैष्णवी 2013 ते 2019 30 मार्च पर्यंत या 6 वर्षाच्या काळामध्ये जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत, मग ते सरकारी शाळेमध्ये असेल किंवा अनुदानित आणि अंशतः अनुदानित, या शाळेतील शिक्षकांना टीईटी एक कंपल्सरी होतं, म्हणजे त्यांना टीईटी पास होणं अत्यंत गरजेचं होतं, उत्तीर्ण होणं गरजेचं होतं। मात्र या 6 वर्षाच्या काळामध्ये हे न करता अनेक शिक्षक अजूनही रुजू आहेत आणि ते रुजू असल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत आहे आणि यासाठीच 2018 मध्ये राज्य सरकारनं एक जीआर काढला होता। त्या जीआर मध्ये असं सांगितलं होतं की या 6 वर्षाच्या काळामध्ये 2013 ते 2019 मध्ये जे शिक्षक रुजू झाले त्यांनी टीईटी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे। मात्र अशा अनेक शिक्षक आहेत जे उत्तीर्ण झालेले आहेत तरीही ते नोकरीला आहेत, त्यामुळे आता त्यांच्यावर गंडांतर येण्याची शक्यता आहे। कारण त्यासाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत बंब यांनी आता पाठपुरावा करायला सुरुवात केलेली आहे। सगळ्या शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांनी पत्र लिहिलं आहे की जी शिक्षक उत्तीर्ण झालेले नाहीत टीईटी त्यांची यादी मला द्या, त्यानंतर ते सरकारकडे शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करणार आहेत की यांच्यावर कारवाई करावं। कारण एकीकडे टीईटी आणि टेट उत्तीर्ण असलेले हजारो विद्यार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत आणि ज्या लोकांनी अनेक असं सांगतात की पैसे देऊन वेगळ्या मार्गाने नोकरी लावून घेतली टीईटी नसतानाही, ते मात्र नोकरीवर आहेत। असा जो अन्याय अत्याचार होतो आहे, अन्याय होतोय, तो दूर व्हावा आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आमदार प्रशांत बंब सांगतायत आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे टीईटी उत्तीर्ण नाहीत त्या शिक्षकांवर गंडांतर येऊ शकतं। नक्कीच माधव, आपण पाहतोय जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण नाही त्यांच्यावरती आता कारवाईची टांगती तलवार दिसते आणि यासाठी नेते जे आहेत प्रशांत बंब ते आक्रमक झाले। धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। वेळोवेळी आपल्याकडून याची अपडेट जाणून घेत राहू।